हॅलो स्टुडंट, आपण बघत आहे ऑप्टिक्स आणि ऑप्टिक्समध्ये आपण अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे अबाउट दी रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन रिफ्लेक्टिंग सर्फेसेस. त्यानंतर आपण डिस्कस केलेलं होतं नंबर ऑफ इमेजेस फॉर्म बाय दी टू प्लेन मिरर वेन दे आर इन्क्लाइंड अँड इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन देम. ओके, नाव आज आपण डिस्कस करू रिफ्लेक्शन फ्रॉम दी स्पेरिकल सर्फेसेस. ओके, रिफ्लेक्शन फ्रॉम स्पेरिकल सर्फेसेस. यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण डिस्कस करू व्हॉट आर स्पेरिकल मिरर्स. Spherical mirrors are those mirror whose reflecting surface is a small part of any imaginary sphere. एखाद्या इमॅजिनरी स्पिअरचा छोटासा पार्ट हा जर रिफ्लेक्टिंग असेल तर अशा रिफ्लेक्टिंग सरफेसला आपण ॲक्च्युली काय म्हणू शकतो, मग स्पेरिकल मिरर्स. ओके, देर आर टू टाइप्स ऑफ स्पेरिकल मिरर, दॅट इज कॉन्केव and the second is convex. Okay, depending upon the position of reflecting surface of any spherical mirror, it is divided into these two types, concave and convex. If inner part of any any spherical mirror is reflecting, then that spherical mirror is called concave spherical mirror, whereas if the reflecting surface of spherical mirror is present outside, that means the outer surface of any spherical mirror is reflecting, then that spherical mirror is called convex spherical mirror. ओके, याला आपण समजून घेऊ डायग्राममध्ये. लक्ष द्या इकडे. सपोज आपण कन्सिडर करत आहे एक ब्लॉक आहे ऑफ स्पेरिकल शेप विच इज मेड अप ऑफ एनी ट्रान्सपरंट मटेरियल like this. Sorry. Okay, असा एक ट्रान्सपरंट सरफेसचा स्पियर आपण कन्सिडर करत आहे. सपोज आपण याच्या इनर सरफेसला याला जर सिल्वर पॉलिश करत असेल लाईक दिस, सो दॅट इट्स आउटर सरफेस बिकम्स रिफ्लेक्टिंग. ओके, दॅट मीन्स फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी, पॉइंट ए पासून बी पर्यंत या स्पिरलच्या इनर सरफेसला आपण काय करत आहे, सिल्वर पॉलिश करत आहे, सो दॅट इट्स आउटर सरफेस बिकम्स रिफ्लेक्टिंग. हियर दिस इज द रिफ्लेक्टिंग सरफेस which actually reflects the ray of light which is incident upon it like this. Okay, now in the same way आपण जर याचा आउटर सरफेस सिल्वर पॉलिश करत असेल, okay, C to D, so that its inner surface becomes reflecting. This is the reflecting surface which actually reflects a ray of light when it is incident upon it. Then ठीक है, ओके, इथे आपल्याला बघताय ना, आपण याला कॅन्सलच करून टाकू. ठीक आहे, इथे आपल्याला बघता येणार, आत्ताच आपण बघितलेलं आहे की दिस इज ॲक्च्युली अ पार्ट ऑफ दिस इमॅजिनरी स्पियर दॅट वी ड्रॉन हिअर. ओके, त्यामुळे हा जो मिरर आहे या मिररला आपण काय म्हणतो, स्पेरिकल मिरर. बट या स्पेरिकल मिररचा आउटर सरफेस हा रिफ्लेक्टिंग आहे, बाहेरचा भाग हा रिफ्लेक्टिंग आहे, आतला भाग आपण सिल्वर पॉलिश करत आहे. म्हणून या स्पेरिकल हा जो मिरर आहे या मिररला आपण काय म्हणतो, स्पेरिकल मिरर. याच्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे की हा मिरर पण इथे आत्ताच ड्रॉ केलेल्या स्पियरचा छोटासा पार्ट आहे, म्हणून या मिररला पण आपण काय म्हणतो, स्पेरिकल मिरर. आणि या स्पेरिकल मिररचा आतला भाग आपल्याला काय दिसतो, रिफ्लेक्टिंग आहे, आणि बाहेरचा भाग आपण काय केला इथे, सिल्वर पॉलिश. त्यामुळे आतल्या भागावर जेव्हा रे ऑफ लाईट इन्सिडेंट होतात तेव्हा आतला भाग रे ऑफ लाईटला काय करतो, रिफ्लेक्ट करतो. त्यामुळे याला काय म्हणू शकतो आपण, स्पेरिकल मिरर. हे आहे स्पेरिकल मिरर्स.
काय सांगितलं स्पेरिकल मिररमध्ये आपण मग? स्पेरिकल मिरर आर दोज मिरर हुज रिफ्लेक्टिंग सरफेस इज अ पार्ट ऑफ एनी इमॅजिनरी स्पियर. असे मिरर की ज्या मिररचा रिफ्लेक्टिंग सरफेस हा एखाद्या इमॅजिनरी स्पियरचा छोटासा पार्ट असतो, अशा मिररला आपण काय म्हणत असतो? स्पेरिकल मिरर. नाव डिपेंडिंग अपॉन the position of reflecting surface in a spherical mirror, they are classified into these two types, that is concave spherical mirror and convex spherical mirror. What is concave spherical mirror? The spherical mirror whose inner surface is reflecting and outer surface is silver polish. ज्याचा बाहेरचा भाग सिल्वर पॉलिश केलेला असतो आणि आतला भाग रिफ्लेक्टिंग असतो, अशा मिररला आपण काय म्हणत असतो मग? कॉन्केव्ह स्पेरिकल मिरर. या उलट आपल्याला माहिती आहे कॉन्वेक्स स्पेरिकल मिरर म्हणजे काय? द स्पेरिकल मिरर हुज आउटर सरफेस इज रिफ्लेक्टिंग अँड इनर सरफेस इज सिल्वर पॉलिश्ड. ओके, सच टाइप ऑफ मिरर्स आर कॉल्ड कॉन्वेक्स स्पेरिकल मिरर्स. बाहेरचा भाग रिफ्लेक्टिंग असेल तर कॉन्वेक्स, आतला भाग रिफ्लेक्टिंग असेल तर कॉन्केव्ह. These are the two types of spherical mirrors, right? Concave and convex. अजून सिलेंड्रिकल पण आहे, बट ते आपण लेटर ऑन डिस्कस करू. लक्षात? कॉन्केव्ह सिलेंड्रिकल, कॉन्वेक्स सिलेंड्रिकल, जे आपण लेटर ऑन डिस्कस करूयात. दीज आर द टू टाइप्स ऑफ स्पेरिकल मिरर्स. कळलं सगळ्यांना हे? आपल्याला आता बघायचं लाईटचं रिफ्लेक्शन फ्रॉम सच स्पेरिकल मिरर्स, वेदर इट मे बी कॉन्केव्ह ऑर कॉन्वेक्स. हा पार्ट तुम्ही तुमच्या 10च्या सिलेबसमध्ये स्टडी केलेला आहे, बट लेटर ऑन थोडंसं याला आपण अजून डिस्कस करू. ओके, दिस इज कॉल्ड कॉन्वेक्स अँड कॉन्केव्ह स्पेरिकल मिरर्स. नाव स्पेरिकल मिररच्या रिफ्लेक्शन बघत असताना काही ज्या बेसिक टर्मिनॉलॉजीज आपण इथे यूज करत आहे, त्या बेसिक टर्मिनॉलॉजी इथे आपण डिस्कस करू. ओके, यामध्ये फर्स्ट आहे, आपण आत्ताच बघितलं कॉन्केव्ह कॉन्वेक्स. यामध्ये फर्स्ट आहे सेंटर ऑफ कर्वेचर. आपण आताच बघितलं आहे द स्पेरिकल मिरर्स आर दोज मिरर हुज रिफ्लेक्टिंग सरफेस इज अ पार्ट ऑफ एनी इमॅजिनरी स्पियर. आपल्याला माहीत आहे स्पेरिकल मिररचे रिफ्लेक्टिंग सरफेस हे एखाद्या इमॅजिनरी स्पियरचा छोटासा पार्ट असतो. त्याच इमॅजिनरी स्पियरच्या सेंटरला आपण त्या स्पेरिकल मिररचे काय म्हणू शकतो मग? सेंटर ऑफ कर्वेचर. जसं एक्झाम्पल इथे आपण आत्ताच बघितलेलं आहे. इथे एक स्पेरिकल मिरर आपण ड्रॉ केला, सपोज असा. ओके, आपल्याला माहिती आहे या स्पेरिकल मिररचा आपण कॉन्वेक्स घेऊ. इनर सरफेस आपण सिल्वर पॉलिश करत आहे हा. सो दॅट याचा आउटर सरफेस काय आहे? रिफ्लेक्टिंग आहे. देअरफॉर इट इज व्हॉट? अ कॉन्वेक्स स्पेरिकल मिरर, कॉन्वेक्स मिरर. ओके, ऑन द अदर हँड याचा आउटर सरफेस सिल्वर पॉलिश केला, सो दॅट इट्स इनर सरफेस इज रिफ्लेक्टिंग, विच इज कॉल्ड ॲज कॉन्केव्ह मिरर. आपल्याला माहिती आहे दिस कॉन्वेक्स मिरर और दिस कॉन्केव्ह स्पेरिकल मिरर इज a part of, small part of this imaginary sphere, and center of this imaginary sphere, that is C, is called center of curvature for these two spherical mirrors. या C ला किंवा ही जी पोझिशन आहे, which is the center of imaginary sphere whose small part is reflecting, okay, which we call convex spherical mirror or concave spherical mirror. ओके, दॅट सेंटर इज कॉल्ड सेंटर ऑफ कर्वेचर. त्याला आपण याचं काय म्हणतो? सेंटर ऑफ कर्वेचर. दिस इज ॲक्च्युली अ सेंटर ऑफ कर्वेचर. काय सांगितलं आपण मग? की स्पेरिकल मिरर, वेदर इट मे बी कॉन्केव्ह ऑर कॉन्वेक्स, की ज्या इमॅजिनरी स्पियरचा छोटासा पार्ट असतात, त्या इमॅजिनरी स्पियरच्या सेंटरला त्या स्पेरिकल मिररचे आपण काय म्हणू शकतो? सेंटर ऑफ कर्वेचर, जे इथे आपण रिप्रेझेंट केलं सीने. गॉट इट?
सेकंड आहे पोल. Pole of spherical mirror means, okay, the geometrical center of spherical mirror is called its pole. Okay, जसं इथे आपल्याला बघता येणार की ए बी किंवा इथे घेऊ आपण हा पी क्यू. ओके, हा ए बी आपण काय कन्सिडर केलेला आहे, कॉन्व्हेक्स स्फेरिकल मिरर घेतलेला आहे. तसेच पी क्यू आपण काय घेतलेला आहे, कॉन्केव्ह स्फेरिकल मिरर आपण घेतलेला आहे हा. राईट. तर या स्पेरिकल मिररचं जे जॉमेट्रिकल सेंटर आहे, सो दॅट दी लेंथ ऑफ मिरर अबव दॅट पॉइंट अँड बिलो दॅट पॉइंट बी द सेम, दॅट पॉइंट इज ॲक्च्युअली कॉल्ड पोल ऑफ स्पेरिकल मिरर. त्यामुळे जर आपण जॉमेट्रिक सेंटर या ए बी स्पेरिकल मिररची जी टोटल लेंथ आहे, ओके, याच्या एक्झॅक्ट सेंटरला, so that A to P, that is AP, would be exactly equals to what, PB. किंवा दिलेल्या पॉईंटवर, पोल म्हणजे असा पॉईंट मिररवरचा की ज्या पॉईंटवर जर आपण मिररला फोल्ड करत असेल, ओके, तर मिररचे दोन्ही पार्ट एक्झॅक्टली एकमेकांवर काय होतात, कोइन्साइड करतात. असा जो पॉईंट असतो त्या पॉईंटला काय म्हणतो आपण, पोल ऑफ स्पेरिकल मिरर. दॅट इज जॉमेट्रिकल सेंटर ऑफ स्पेरिकल मिरर. हिअर इट इज पी. जर पी या पॉईंटपासून या मिररला जर आपण असं फोल्ड केलं तर बी पॉईंट एक्झॅक्टली कोइन्साइड करतो ए सोबत, आणि पी टू बी हा जो पूर्ण पार्ट आहे तो एक्झॅक्टली कोइन्साइड करत आहे ए टू पी या पार्टवर. राईट. अशा प्रकारचा जो पॉईंट असतो त्या पॉईंटला आपण म्हणत असतो स्पेरिकल मिररचा पोल. दॅट इज कॉल्ड पोल ऑफ स्पेरिकल मिरर. कळलंय? ओके. थर्ड, रेडियस ऑफ कर्वेचर. that is R. ओके, आत्ताच आपण डिस्कस केलेलं आहे दॅट द स्पेरिकल मिरर्स आर ॲक्च्युअली अ पार्ट ऑफ अन इमॅजिनरी स्पियर. द रेडियस ऑफ दॅट इमॅजिनरी स्पियर इज कॉल्ड इट्स रेडियस ऑफ कर्वेचर, ऑर द डिस्टन्स बिटवीन पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर इज कॉल्ड रेडियस ऑफ कर्वेचर. ओके, पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचर या दोघांमध्ये असणारं जे डिस्टन्स असते त्या डिस्टन्सला आपण काय म्हणत असतो, रेडियस ऑफ कर्वेचर. किंवा स्पेरिकल मिरर ज्या इमॅजिनरी स्पियरचे छोटेसे पार्ट असतात, छोटेसा भाग असतात, त्या स्पियरच्या रेडियसला आपण त्या स्पेरिकल मिररचे काय म्हणू शकतो, रेडियस ऑफ कर्वेचर. किंवा पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचर यांच्यामध्ये असणारे डिस्टन्स म्हणजे काय असते, रेडियस ऑफ कर्वेचर. हिअर पी सी गिव्ज अस द रेडियस ऑफ कर्वेचर. कळलं? हे सोपं आहे एकदम. काय सांगितलं आपण, पुन्हा लक्ष द्या. कॉन्केव्ह असो की कॉन्व्हेक्स असो, दोन्हीपैकी कुठलाही स्पेरिकल मिरर आपल्याला माहीत आहे एखाद्या इमॅजिनरी स्पियरचा छोटासा तुकडा असतो, छोटासा पार्ट असतो. त्या इमॅजिनरी स्पियरच्या रेडियसला आपण या स्पेरिकल मिररचे काय म्हणू शकतो, रेडियस ऑफ कर्वेचर. दॅट इज दिस. ओके, नाउ नेक्स्ट, प्रिन्सिपल ॲक्सिस. ओके, व्हॉट इज प्रिन्सिपल ॲक्सिस? तर इथे आपल्याला सांगता येणार, प्रिन्सिपल ॲक्सिस इज an imaginary line drawn through pole and passing through center of curvature. It's called principal axis. पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचर यांच्यामधून पास होणारी जी इमॅजिनरी लाईन असते त्या इमॅजिनरी लाईनला आपण ॲक्च्युली त्या स्पेरिकल मिररचा काय म्हणतो, प्रिन्सिपल ॲक्सिस. जसं इथे बघा, हा पोल आहे आणि हा सेंटर ऑफ कर्वेचर आहे. तर आपल्याला एक अशी इमॅजिनरी लाईन इथे ड्रॉ करावी लागेल which is exactly passing through what, pole and as well as through center of curvature. अशा लाईनला आपण काय म्हणत असतो, प्रिन्सिपल ॲक्सिस. किंवा इथे बघा, आपल्याला माहिती आहे हा कॉन्केव्ह स्पेरिकल मिरर आहे ज्याचं जॉमेट्रिकल सेंटर आपण कन्सिडर करू हा पोल आहे. ओके, जी लाईन त्याच्या सेंटरमधून पण पास होत आहे आणि सोबत पोलमधून पण पास होत आहे, अशा लाईनला आपण त्या स्पेरिकल मिररचे काय म्हणत असतो, प्रिन्सिपल ॲक्सिस. ओके, दिस इज कॉल्ड प्रिन्सिपल ॲक्सिस. नेक्स्ट आहे
प्रिन्सिपल फोकस किंवा ओनली फोकस. ओके, नाव याला समजून घ्या थोडंसं आता. व्हॉट इज प्रिन्सिपल फोकस? प्रिन्सिपल ॲक्सेस काढून घेऊ इथे कंटिन्युअस. ओके, okay, principal focus means if large number of ray of light which are parallel to principal axis is incident upon any spherical mirror, whether it may be concave or convex, after reflection the ray of light appears to be coming from a single point on principal axis, or it actually converges to a point on principal axis. That point is called principal focus. काय, जेव्हा लार्ज नंबर ऑफ रे ऑफ लाईट की ज्या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरल असतात एखाद्या स्पेरिकल मिररवर इन्सिडेंट होतात, तेव्हा रिफ्लेक्शनच्या बाद त्या सर्व रे ऑफ लाईट आपल्याला अशा भासतात प्रिन्सिपल ॲक्सिसवर असणाऱ्या एका सिंगल पॉईंटमधून आल्यासारख्या, किंवा रिफ्लेक्शनच्या नंतर त्या प्रिन्सिपल ॲक्सिसवर असणाऱ्या कुठल्या तरी एका पॉईंटवर ॲक्च्युली आपल्याला कन्वर्ज होताना दिसतात. त्या पॉईंटला आपण त्या स्पेरिकल मिररचे काय म्हणत असतो? प्रिन्सिपल फोकस. जसं इथे बघा, कॉन्व्हेक्स स्पेरिकल मिरर आहे, याच्यावर आपण ही रे ऑफ लाईट इन्सिडेंट केली अशी की जी प्रिन्सिपल ॲक्सिसला कशी आहे? पॅरलल आहे. आपल्याला माहीत आहे युजिंग द लॉ ऑफ रिफ्लेक्शन, आपण माहीत आहे की कुठल्याही स्पियरच्या रेडियस स्पियरला काय असतात? नॉर्मल. त्यामुळे ही इन्सिडेंट रे आहे जी या मिररवर इन्सिडेंट होत आहे या ठिकाणी. हिचा अँगल ऑफ इन्सिडेंट जर आपल्याला काढायचा असेल तर सेंटर ऑफ कर्वेचरपासून, म्हणजे इथे आपल्याला काय ड्रॉ करावं लागेल? रेडियस असा, रेडियली आउटपुट. दिस विल बी दी नॉर्मल. आणि या नॉर्मलसोबत इन्सिडेंट रेनी जो अँगल तयार केला हा आहे अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि आपण बघितलं रे ऑफ लाईटचं रिफ्लेक्शन होताना अशाच रिफ्लेक्शन होते की जेणेकरून लाईट जेवढ्या अँगल इन्सिडेंट झाला तेवढ्याच अँगल तो काय होतो? रिफ्लेक्ट. त्यामुळे हा लाईट असा आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतो इथे. इकडे सिमिलरली हा लाईट पण आपल्याला असा रिफ्लेक्ट होताना दिसतो. त्यामुळे आफ्टर रिफ्लेक्शन या दोन्ही रे ऑफ लाईट ज्या अशा जात आहे रिफ्लेक्शनच्या नंतर त्या अशा आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसत आहेत आणि त्या आपल्याला भासतात या पॉईंटहून आल्यासारख्या, ज्याला आपण या कॉन्व्हेक्स स्पेरिकल मिररचं काय म्हणतो? फोकस. सिमिलरली इकडे लार्ज नंबर ऑफ रे ऑफ लाईट विच आर पॅरल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आर इन्सिडेंट अपॉन धिस कॉन्केव्ह स्पेरिकल मिरर. ओके, आफ्टर रिफ्लेक्शन या रे ऑफ लाईट आपल्याला ॲक्च्युली अशा रिफ्लेक्ट होताना दिसतात आणि त्या आपल्याला मिळताना दिसतात कुठे? प्रिन्सिपल ॲक्सिसवरच्या या पॉईंटवर, ज्याला आपण याचा काय म्हणतो? फोकस. मग काय सांगितलं आपण? लार्ज नंबर ऑफ रे ऑफ लाईट विच आर पॅरल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आर इन्सिडेंट अपॉन एनी कॉन्व्हेक्स स्पेरिकल मिरर और कॉन्केव्ह स्पेरिकल मिरर. आफ्टर रिफ्लेक्शन दे appear us to be coming from a single point on principal axis, that is called focus, or after reflection they actually converges to a single point on principal axis, that is called focus. त्यामुळे इथे अपियर होत आहे तिथून आल्यासारख्या, म्हणून याला आपण फोकस म्हणतो कॉन्व्हेक्स मिररचा. आणि ते ॲक्च्युली तिथे येत आहेत त्यामुळे याला आपण काय म्हणतो? फोकस. कशाचा? कॉन्केव्ह स्पेरिकल मिररचा. कळलं हे? दिस इज कॉल्ड फोकस. नेक्स्ट आहे फोकल लेंथ. फोकल लेंथ मीन्स द डिस्टन्स बिटवीन पोल अँड फोकस. पोल आणि फोकस यांच्यामधलं जे डिस्टन्स असते त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? फोकल लेंथ. ओके, देअरफॉर आपल्याला माहीत आहे P to F हे जे डिस्टन्स आहे that is called focal length or this is called focal length. आणि आपल्याला रिलेशन दिलेलं आहे बिटवीन फोकल लेंथ अँड रेडियस ऑफ कर्वेचर दॅट फॉर स्पेरिकल मिरर फोकल लेंथ इज ऑलवेज हाफ ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर. कुठल्याही स्पेरिकल मिररची फोकल लेंथ ही त्याच्या रेडियस ऑफ कर्वेचरला ऑलवेज का राहते? हाफ राहते. आय लक्षात? दिस इज कॉल्ड फोकल लेंथ. मग युजिंग द साइन कन्व्हेन्शन इथे आपल्याला सांगता येणार फॉर कॉन्व्हेक्स स्पेरिकल मिरर पोझिशन ऑफ फोकस इज टुवर्ड्स द राईट ऑफ पोल.
फोकसची पोझिशन कुठे आहे, राईटला आहे, त्यामुळे ती ऑलवेज कशी राहणार, पॉझिटिव्ह. मग जर तुम्हाला सांगितलं की एखादा स्पेरिकल मिरर आहे ज्याची फोकल लेंथ पॉझिटिव्ह आहे, तर डेफिनेटली तो मिरर कोणचा आहे, कॉन्व्हेक्स आहे. अँड फॉर कॉन्केव्ह स्पेरिकल मिरर पोझिशन ऑफ फोकस इज टुवर्ड्स दी लेफ्ट ऑफ पोल, देअरफॉर इट इज ऑलवेज व्हॉट, निगेटिव्ह. त्यामुळे निगेटिव्ह फोकल लेंथ रिप्रेझेंट करते कॉन्केव्ह स्पेरिकल मिररला आणि पॉझिटिव्ह फोकल लेंथ रिप्रेझेंट करते कशा कोणाला, कॉन्व्हेक्स स्पेरिकल मिररला. कळलं तुम्हाला हे? ओके. दीज आर सम बेसिक टर्म्स की ज्या आपण यूज करत असतो स्पेरिकल मिररच्या रिफ्लेक्शनच्या स्टडीमध्ये. ओके, कळलं हे? नाव let us find out the position of images for different position of objects from concave spherical mirror and convex spherical mirror दोन्ही. Okay, इथे घेऊ सुरुवातीला आपण कॉन्केव्ह. तुम्ही बघितलं आहे हे, ओके. इथे घेऊ आपण पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, इथे घेऊ पोझिशन ऑफ इमेज आणि इथे घेऊ आपण नेचर ऑफ इमेज, whether it may be real or okay. Now if the object is placed between infinity and center of curvature, if the object is placed between infinity and center of curvature from concave spherical mirror, तुम्हाला माहित आहे टू फाइंड आउट द पोझिशन ऑफ इमेजेस फॉर डिफरंट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, युजली आपण, तुम्ही डाव्या वर्गामध्ये बघितलेलं आहे, मिरर इक्वेशनचा यूज करतो आपण. काय मिरर इक्वेशन? नेक्स्ट आर्टिकलमध्ये आपण या मिरर इक्वेशनचं डेरिवेशन डिस्कस करू, कसा डिराईव्ह केला फॉर्म्युला हा, दॅट इज 1/v plus 1/u equal to 1/f, where v is image distance, u object distance and f focal length. ओके. मग ऑब्जेक्टला जर आपण इन्फिनिटी आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या बिटवीन जर प्लेस करत असेल तर त्याची इमेज कुठे राहणार आपल्याला डिस्कस करायचं. ओके, कॉन्केव्ह स्पेरिकल मिरर आहे. हां, इथे रे डायग्राम ड्रॉ करू आपण याची. ओके, सपोज दिस इज सेंटर ऑफ कर्वेचर, दिस इज फोकस. ओके, आणि ऑब्जेक्ट आपल्याला माहिती आहे इन्फिनिटी आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या बिटवीन म्हणजे इथे ठेवलेला आहे. लिनियर ऑब्जेक्ट घेऊ आपण, सपोज हा ए बी. नाव आपल्याला फाइंड आउट करायची याची पोझिशन काय इमेजची. मग त्यासाठी काय केलं आपण, ए बी हा जो लिनियर ऑब्जेक्ट आहे त्याचे दोन एक्स्ट्रीम पॉईंट घेतले, एक आहे ए आणि दुसरा आहे बी. त्यातला बी जो पॉईंट ऑब्जेक्ट आहे हा, याच्यामधून बाहेर पडणाऱ्या काही स्पेसिफिक रेज ऑफ लाईट आहेत. आपल्याला माहिती आहे तो ऑल पॉसिबल डायरेक्शनला रे एमिट करणार, त्यातल्या दोनच घेतली, एक पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आणि दुसरी जी डिरेक्टली इन्सिडेंट होत आहे पोलवर अशी. आपल्याला माहिती आहे आफ्टर रिफ्लेक्शन ही जी रे ऑफ लाईट आहे इट विल गो लाईक धिस, कारण अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके, आता ही पॅरलल आहे त्यामुळे आफ्टर रिफ्लेक्शन इट विल पास थ्रू फोकस. असे, आणि इथे आपल्याला बी ऑब्जेक्ट मिळेल ची इमेज, दॅट इज बी डॅश. देअरफॉर आपल्याला माहीत आहे ए
आपल्याला माहिती आहे एमधून बाहेर पडणारी रे ऑफ लाईट नॉर्मल इन्सिडन्स होत आहे, त्यामुळे नॉर्मलीच बाहेर पडणार, त्यामुळे इथेच आहे. दिस विल बी द पोझिशन. Therefore, for an object placed between infinity and center of curvature, image is produced between center of curvature and focus. That is between C and F. आलं लक्षात? कळलं का? हे म्हणजे आपल्याला बघताना इमेज, नेचर ऑफ इमेज काय आहे? रिअल इमेज आहे. कारण रे ऑफ लाईट ॲक्च्युली तिथे काय होतं आहे? कन्वर्ज होत आहे. आपण बघितलं होतं सुरुवातीला, मला माहीत आहे. नाव ऑब्जेक्टला आपण प्लेस करत सेंटरवर. ऑब्जेक्ट जर सेंटरवर असेल तर आपल्याला म्हणजे त्यामधून बाहेर पडणारे रे ऑफ लाईट नॉर्मल इन्सिडन्स होतील कशावर? स्पेरिकल मिररवर. त्यामुळे आपल्याला माहिती आहे जशा गेल्या तशा त्या काय होतात? रिव्हर्स येत आहेत. देअरफॉर त्याची पोझिशन पण काय राहणार? सेंटरवरच राहणार इमेजची. आणि इमेज तर आपल्याला माहिती ऑलवेज रिअलच आहे, ऑफ सेम साईज. गॉट इट? त्याच्यानंतर आहे आपण प्लेस केलेला सी आणि एफच्या मध्ये. इथे सी आणि एफच्या मध्ये. तर आफ्टर रिफ्लेक्शन इमेज विल बी प्रोड्यूस्ड बिटवीन इन्फिनिटी अँड सी. इमेज ऑलवेज रिअल आहे. नाव फोकसवर जर ठेवला आपण तर इमेज कुठं राहणार? इन्फिनिटीवर. तुम्ही डावीला बघितलेला आहे टेबल हा. इमेज रिअलच आहे बट हायली डिमिनिश्ड आहे, हायली मॅग्निफाईड आहे. इथे डिमिनिश्ड इमेज ऑफ सेम साईज, इथे मॅग्निफाईड इमेज. ओके. त्याच्यानंतर बिटवीन पी अँड एफ तर आपल्याला माहीत आहे इमेज विल बी ऑन आयदर साईड अँड इट इज व्हर्च्युअल आणि हायली मॅग्निफाईड. इथे जर असेल तर इकडे इमेज तयार होते, व्हर्च्युअल इमेज आहे, आपल्याला माहीत आहे. ओके. दिस इज द पोझिशन ऑफ इमेजेस फॉर व्हेरियस पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट्स. कळलं सगळ्यांना? फॉर कॉन्केव्ह स्पेरिकल मिरर. आणि कॉन्व्हेक्स स्पेरिकल मिररचं तुम्हाला माहीतच आहे की कॉन्व्हेक्स स्पेरिकल मिरर ऑलवेज प्रोड्युसेस व्हर्च्युअल इमेज, डिमिनिश्ड इमेज, इरेक्ट. लक्षात? अशा प्रकारचे इमेजेस कॉन्व्हेक्स स्पेरिकल मिरर आपल्याला फॉर्म करताना दिसतो. दिस इज द रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम द स्पेरिकल मिरर्स. जेव्हा ऑब्जेक्टच्या इमेजेस आपण फॉर्म करतो तेव्हा काही बेसिक अझम्पशन्स आपण तिथे कन्सिडर केलेले आहेत आणि त्याच बेसिक अझम्पशनच्या बेसिसवर, ओके, त्याच अझम्पशनच्या बेसिसवर आपण थेरॉटिकली इमेजची पोझिशन, ओके, युझिंग रे डायग्राम इथे आपण काढून दाखवलेले आहे. बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस जेव्हा एखाद्या स्पेरिकल मिररवर पॉईंट ऑब्जेक्टची, स्मॉल पॉईंट ऑब्जेक्टची इमेज आपण ऑब्झर्व करतो तेव्हा ती इमेज आपल्याला काय दिसते? डिस्टॉर्ट झालेली दिसते, ब्लड झालेली दिसते, खराब झालेली दिसते. काय लक्षात? याचा अर्थ इथे जे रिफ्लेक्शन होत आहे यामध्ये काहीतरी डिफेक्ट्स आहेत. ते डिफेक्ट इथे आपल्याला डिस्कस करायचे. दॅट इज ॲबरेशन ऑर डिफेक्ट्स ऑफ इमेजेस बाय स्पेरिकल मिरर्स. ओके. यामध्ये काही मेजर डिफेक्ट्स कोणकोणचे आहेत तर आपल्याला माहीत आहे कॉमा, ॲस्टिग्मॅटिझम आणि स्पेरिकल ॲबरेशन एक आहे. ओके. आपल्याला बघायचे नेमके हे डिफेक्ट कसे ऑकर होत आहेत आणि हाऊ दे कॅन रिमूव्ह. त्यांना आपण रिमूव्ह कसं करू शकतो. ओके. तर आपल्याला माहीत आहे की हे ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण इमेजेस ऑब्झर्व करतो तेव्हा हे डिफेक्ट्स आपल्याला का मिळतात तर हे मिळण्याचं कारण एक आहे. आपल्याला माहीत आहे की थेरॉटिकली जेव्हा आपण इमेज फॉर्मेशन डिस्कस करत आहे, ओके, तेव्हा जे बेसिक अझम्पशन्स आपण कन्सिडर केले त्यामध्ये एक बेसिक अझम्पशन्स काय सांगते आपल्याला की आपण कन्सिडर करत असतो द रे ऑफ लाईट, ओके, विच इज इन्सिडेंट अपॉन एनी स्पेरिकल मिरर, ओके, दे आर ओनली कन्फाइंड टू दी लेंथ ऑफ स्पेरिकल मिरर्स. दॅट मीन्स आपल्याला माहीत आहे की लार्ज डिस्टन्सवर ठेवलेला जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यापासून बाहेर पडणाऱ्या रे ऑफ लाईट आपल्याला माहिती आहे अशा पण आहेत. बट आपण कन्सिडर करताना फक्त त्या याच्याच रेंजपर्यंत कन्सिडर करतो. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला माहीत आहे आपण फक्त कन्सिडर करत आहे अशाच रे ऑफ लाईट विच आर पॅरॅक्सियल. पॅरॅक्सियल इन द सेन्स व्हॉट की ज्या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या फक्त क्लोज्ड आहेत. पण का फक्त
पॅराक्सियल रेज रिस्पॉन्सिबल आहेत का इमेज तयार करण्यासाठी? नाही. मार्जिनल रेज ज्या आहेत, म्हणजेच प्रिन्सिपल ॲक्सिसपासून जास्त दूर असणाऱ्या ज्या रेज आहेत त्या पण रिफ्लेक्शन नंतर ऑब्जेक्टवर इमेजवर येत आहेत, त्यामुळे त्यांच्यामुळे पण इमेज तयार होत आहे. बट इथे जे आपण थेरॉटिकली इमेज बघत आहे, ओके, ती इमेज आपण फक्त कन्सिडर केली कोणत्या रेजपासून तयार होणारी आहे? पॅराक्सियल रेज, की ज्या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या क्लोज आहेत. म्हणून तेवढ्याच रेज पुरता आपण विचार करून इमेज बघितली तर ती आपल्याला काय दिसते? एकदम क्लिअर इमेज वाटेल. बट ॲक्च्युली आपल्याला माहीत आहे ज्या मार्जिनल रेज आहेत, म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसपासून दूर असणाऱ्या रेज आहेत, त्या पण इमेज फॉर्म करत आहे लक्षात. म्हणून थेरॉटिकली जेव्हा आपण बघतो तेव्हा इमेज आपल्याला क्लिअर वाटते, बट प्रॅक्टिकली जेव्हा आपण ती इमेज ऑब्झर्व करतो मिररमध्ये तेव्हा ती इमेज आपल्याला काय दिसते? अशी डिस्टॉर्ट झालेली दिसते ड्यू टू व्हॉट? सच पॅराक्सियल अँड मार्जिनल रेज. तेच इथे आपल्याला डिस्कस करायचं. लक्ष द्या इकडे काय तर लक्ष द्या इकडे पॅराक्सियल रेज म्हणजे काय? पॅराक्सियल रेज मीन्स द रेज विच आर पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस अँड विच आर क्लोज टू प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या जवळ असणाऱ्या आणि त्याला पॅरल असणाऱ्या ज्या रे ऑफ लाईट असतात त्याला आपण म्हणतो पॅराक्सियल रेज. मार्जिनल रेज काय आहेत? मार्जिनल रेज आर दोज रेज विच आर पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस बट दे आर ॲट हायर डिस्टन्स फ्रॉम द प्रिन्सिपल ॲक्सिस. बट प्रिन्सिपल ॲक्सिसपासून कशा राहतात? दूर राहतात. अँड इथे आपल्याला लक्षात येते फॉर दिस स्पेरिकल मिरर, ओके, फॉर दिस स्पेरिकल मिरर the position of focus is found to be different for paraxial and marginal rays. जसं एक्झाम्पल बघा इथे, सपोज हा कॉन्केव्ह स्पेरिकल मिरर आपण घेतला हा, आणि या कॉन्केव्ह स्पेरिकल मिररचा हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. ओके, सपोज एक रे ऑफ लाईट की जी याच्यापासून क्लोज्ड आहे अशी, हे याचं सेंटर ऑफ कर्वेचर आणि हा फोकस घेऊ. ओके, इथे आपल्याला बघता येणार की ही रे कशी आहे? पॅराक्सियल आहे, की जी प्रिन्सिपल ॲक्सिसच्या जवळ आहे. आफ्टर रिफ्लेक्शन जेव्हा ही आपल्याला दिसते तेव्हा ती अशी पास होत आहे इकडे. ओके, बट मार्जिनल रे जी आहे, जी खूप जास्त दूरवर असणारी जी रे आहे, ही जेव्हा रिफ्लेक्शनच्या नंतर आपल्याला ट्रॅव्हल करताना दिसते तेव्हा ती आपल्याला अशी ट्रॅव्हल करताना दिसते. then it is found to be moving like this. अशी इकडे. त्यामुळे दिस इज द पोझिशन ऑफ फोकस फॉर दिस मार्जिनल रेज, की जे खूप दूर आहे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या. अँड दिस इज पोझिशन ऑफ फोकस फॉर पॅराक्सियल रेज FP. त्यामुळे काय सांगताना आपल्याला इथे पोझिशन ऑफ फोकस फॉर पॅराक्सियल रेज अँड मार्जिनल रे इज फाउंड टू बी डिफरंट. जसं जसं आपण प्रिन्सिपल ॲक्सिसपासून वर जाऊ, पोझिशन ऑफ फोकस विल फाउंड टू बी शिफ्टिंग टुवर्ड्स द पोल. पोलची पोझिशन आपल्याला काय दिसते? फोकसची पोझिशन ही पोलकडे शिफ्ट होताना दिसते आपल्याला. त्यामुळे पॅराक्सियल रेसाठी फोकसची पोझिशन पोलच्या जवळ असते, तर मार्जिनल रेसाठी फोकसची पोझिशन पोलच्या जवळ असते, तर पॅराक्सियल रेसाठी फोकसची पोझिशन ही पोलपासून दूर असते. त्यामुळे फोकल लेंथ आहे लक्षात, फॉर पॅराक्सियल अँड मार्जिनल रे इज फाउंड टू बी डिफरंट. दोघांसाठी फोकल लेंथ कशी आहे? वेगवेगळी आहे. त्यामुळे दोघांसाठी पोझिशन ऑफ इमेजेस पण थोड्याशा स्लाइटली कशा राहतील? वेगळ्या राहतील. आलं का लक्षात? काय सांगितलं परत एकदा लक्ष द्या. पॅराक्सियल रेज ज्या असतात की ज्या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या जवळ असतात त्यांच्यासाठी फोकल लेंथ जास्त राहते, तर मार्जिनल रे की ज्या प्रिन्सिपल ॲक्सिसपासून दूर असतात त्यांच्यासाठी फोकसची पोझिशन किंवा फोकल लेंथ कमी असते. म्हणून पोझिशन ऑफ इमेजेस या दोघांसाठीही आपल्याला काय दिसते? वेगवेगळं दिसते. म्हणून ॲक्च्युअलमध्ये जी इमेज आपण इथे बघू ती इमेज आपल्याला स्टेडी क्लिअर दिसेल का? नो.
ती आपल्याला अशी एक्सटेंडेड इमेज दिसेल. म्हणजे पॉईंट ऑब्जेक्टची इमेज पण काय, पॉईंट ऑब्जेक्ट जर असेल तर त्याची इमेज पण कशी असायला पाहिजे, पॉईंट साईजच असायला पाहिजे. बट ड्यू टू सच डिफेक्ट आपल्याला इमेज काय दिसते, एक्सटेंडेड इमेज दिसते. म्हणजे पॉईंट ऑब्जेक्ट जर असा असेल तर त्याची इमेज आपल्याला समहाव अशी दिसते, अशी एक्सटेंड झालेली. आता ब्राईटनेस तर कमी राहणार याच्यापेक्षा. हा जर पॉईंट ऑब्जेक्ट असेल असं एकदम क्लिअर, तर इमेज आपल्याला कशी दिसते त्याची अशी. आलं का लक्षात, कळलं. दिस इज द डिफेक्ट, ओके, विच ऑकर्ड वाय ड्यू टू स्पेरिकल शेप ऑफ मिरर. म्हणून या डिफेक्टला आपण काय म्हणतो, स्पेरिकल डिफेक्ट किंवा स्पेरिकल ॲबरेशन. यालाच काय म्हणतात, स्पेरिकल ॲबरेशन. कारण this aberration occurs why due to the spherical shape of mirror, therefore it is called spherical aberration. But what is spherical aberration? Due to spherical shape of mirror, the position of focus is found to be different for paraxial and marginal rays, and therefore the image of any point size object is found to be extended, okay, like this. Such aberration or such defect is called spherical aberration or spherical defect. कळालं तुम्हाला हे. सपोज जर आपण काय केलं, ऐका आता. जर आपण इथे, ओके, समजा इथे जर आपण असं स्क्रीन प्लेस केली, अशी इथे स्क्रीन, तर आपल्याला माहिती आहे स्क्रीनच्या सेंटरवर तर बरोबर मार्जिनल रेस फोकस होत आहेत, पण पॅराक्सिल रेस स्लाइटली त्याच्या कशावर होत आहे, वर फोकस होत आहे. आलं का लक्षात, याच्या काय होतं, स्लाइटली वर फोकस होत आहे. त्यामुळे या स्क्रीनवर जेव्हा पॉईंट ऑब्जेक्टची इमेज आपण बघू तेव्हा ती इमेज आपल्याला अशी सर्क्युलर शेपची दिसेल. आणि त्याच सर्क्युलर शेपची जी इमेज राहते त्याच्या रेडियसला आपण लॉन्जिट्युडिनल स्पेरिकल ॲबरेशन म्हणतो. काय, लॉन्जिट्युडिनल स्पेरिकल ॲबरेशन काय आहे, ओके, लक्षात द्या इकडे आता. द इमेज ऑफ एनी पॉइंट साइज ऑब्जेक्ट is obtained on a screen due to spherical aberration. It is found to be in the form of circle, and radius of that circle is called longitudinal spherical aberration. तसेच position of focus for marginal rays and paraxial rays यांच्यामध्ये जे distance असते, this is called transverse spherical ॲबरेशन. याला काय म्हणतात मग, ट्रान्सव्हर्स स्पेरिकल ॲबरेशन. कळलं का तुम्हाला. परत एकदा सांगतो मी, ऐका. आपण इथे डिस्कस करत आहे ॲबरेशन ऑफ इमेजेस. आपल्याला माहित आहे कि for the spherical mirror the position of focus, okay, for those ray of light which are close to principal axis is found to be at larger distance from the pole, whereas for the marginal rays, okay, the position of focus is found to be closer to the pole. Therefore for the same spherical mirror, what we found, there are different position of focuses. त्यामुळे मार्जिनल रेज फोकस होतात कमी डिस्टन्सवर, तर पॅराक्सिल रेज फोकस होतात लार्जर डिस्टन्सवर. त्यामुळे प्रॅक्टिकली जेव्हा आपण एखाद्या पॉईंट ऑब्जेक्टची इमेज स्पेरिकल मिररमधून बघतो तेव्हा त्या पॉईंट ऑब्जेक्टची इमेज आपल्याला सर्कलच्या शेपची दिसते. जेव्हा आपण स्क्रीन प्रिन्सिपल ॲक्सिसला परपेंडिक्युलर प्लेस करू तेव्हा, आणि त्या सर्कलच्या जे रेडियस असते त्या रेडियसला आपण
तिथे ऑकर होणारा जो स्पेरिकल ॲबरेशन आहे त्या स्पेरिकल ॲबरेशनचा काय म्हणतो मग लॉन्जिट्युडिनल स्पेरिकल ॲबरेशन. तसेच पोझिशन ऑफ फोकस फॉर पॅराक्सियल रेज अँड पोझिशन ऑफ फोकस फॉर मार्जिनल रेज अँड डिस्टन्स बिटवीन दीज फोकसेस इज कॉल्ड द ट्रान्सव्हर्स स्पेरिकल ॲबरेशन. आणि असा स्पेरिकल ॲबरेशन जर आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला माहीत आहे धिस स्पेरिकल मिरर शुड बी रिप्लेस्ड बाय व्हॉट पॅराबोलिक मिरर. जर आपण कारण आपल्याला माहिती आहे धिस ॲबरेशन ऑकर्स ड्यू टू व्हॉट स्पेरिकल शेप ऑफ द मिरर, म्हणून असा ॲबरेशन जर रिमूव्ह करायचा असेल तर स्पेरिकल मिररच्या ऐवजी आपल्याला काय यूज करावं लागेल व्हॉट पॅराबोलिक मिरर. कळलं सगळ्यांना. अशा पॅराबोलिक मिररसाठी मार्जिनल आणि पॅराक्सियल रेज ज्या असतात त्या सगळ्यांसाठी पोझिशन ऑफ फोकस एकच राहते. त्यामुळे जेव्हा आपण स्पेरिकल मिररला रिप्लेस करू एखाद्या पॅराबोलिक मिररने तेव्हा पॉईंट साईज असणाऱ्या ऑब्जेक्टची इमेज पण आपल्याला काय दिसते पॉईंट साईज क्लिअर आणि स्टेडी इमेज दिसते. ओके, दिस इज दी स्पेरिकल ॲबरेशन. कळलं सगळ्यांना हे. ओके, थँक्यू सो मच.